गल्लीमध्ये झाले भांडण. नमस्कार मंडळी. सकाळीच ना भाजीवाली ताई आली होती. मग तिच्याकडून गाजरं घेतले आणि थोडासा ना भाजीपाला पण घेतला आणि गाजरांना ना टोपल्यामध्ये मस्त आंघोळीला टाकून माहित नाही माझ्या मानीला ना कोणती अलर्जी झाली, पण हे जे औषध मी लावते ना कोणत्या पण स्किन साठी चालून जातं आणि मस्त फरक पडला मला त्याने. मानीला लोशन लावत होते तेवढ्यातच ना माझं एक पार्सल आलं होतं. खूप दिवसापासून वाट बघत होते मी ह्या पार्सल ओपन करून घेतलं आणि लगेच ना ड्रेस घालून बघितला. मस्त अशी क्वालिटी आली होती ड्रेसची. तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये पीपी. इथं ना मी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. आईला ना पीठ तिमून दिलं आणि सकाळी ना मी फ्रेश असे गाजर घेतले होते आणि मस्त असे किसून घेतले. आता जोपर्यंत गाजराचा हलवाचा सीझन आहे ना तर सारखं गाजराचा हलवा बनवायला ना फक्त एकच मेहनत असते आपली, गाजर खिसवायची. आणि बाकी सगळी मेहनत तर कुकरचीच असते. बिचाऱ्याला ना बार शिट्ट्या द्याव्या लागतात, तवा जाऊन आपला हलवा ना खूप छान असा टेस्टी. सगळे गाजर ना खिसून झाले होते, लगेच कुकर मध्ये लावून दिला आणि आपला गाजराचा हलवा ना बनवून झालेला. मध्ये हलवा बघून माझं कुठं मन भरणार आहे. लगेच प्लेट मध्ये घेतला आणि मस्त असा यम करून खाऊन घेतला. गाजराचा हलवा खायचा होता म्हणून ना कपड्याच्या घड्या घालायच्या बाकी होत्या. मग गाजरचा हलवा खाऊन घेतला आणि मगच कपड्याच्या घड्या घालून. आम्ही तर विसरूनच गेले होते. आज ना गल्लीमध्ये भांडणं झाले ना तर कोणाचे झाले ना ते सांगते. आज आमच्या बकरीचे ना गल्लीमध्ये. चला मग भेटूयात आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. आपल्या पेजला फॉलो करा आणि युट्यूब वरून बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग बाय.